तुझी आज ही जी अवस्था आहे ना, त्याला सर्वस्वीपणे ती जबाबदार आहे. तिला तिच्या या रंगीत दुनियेत तुझी अडचण होऊ लागली, म्हणून तिने तुझ्या मृत्यूचा सापळा रचला. ऑपरेशन सक्सेसफुल झालं, नो डाऊट, बट ही लॉस्ट हिज मेमरी सध्या तरी. अशा केसमध्ये फार उशीर करणं योग्य नाही. ॲज पर डॉक्टर आगाशेच ओपिनियन की त्याला या अवस्थेत कुठे एकटं सोडणं किंवा एकटं बाहेर जाऊ देणं, दिस कॅन बी व्हेरी डेंजरस फॉर हिम. मी कोण आहे आणि माझं अस्तित्व काय? वेळ आल्यावर मी तुला नक्कीच सांगेन. मला माहिती होतं तू परत येणार. हे बघा, जगला तर तुमच्यापेक्षा जास्त, नाही तर उद्याच्या उद्या 3D बांधावं लागेल. तू तिला खरंच मारलंयस ना? हो, पण मी तिला कुठे मारले मला नाही आठवत. तू तिला पबमध्ये मारलंस, पबच्या बाहेर, आत, कुठेतरी बाहेर किंवा तिच्या घरात, काहीतरी आठव. अरे काय बघला अरे शॉल घातलीच आहे तुला, आता का नारळ देऊ? तिचा खून कुठे केलास तू? तिला मारून कुठे टाकलंस? विक्रम माझा पेशंट आहे. तुम्ही त्याला या अवस्थेत पोलीस स्टेशनला घेऊन गेलात तर त्याची तब्येत अजून बिघडू शकते. मनात असणाऱ्या गोष्टी मनासारख्या झाल्या की त्याचा आनंद काही वेगळाच नाही. माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल असंच करायचंय मला. तुझ्या कृपेने आणि याच्या प्रेमाने अजून तरी जिवंत आहे. तुला जाणून घ्यायचं ना की तू कोण आहेस? हो.